विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढणार। मात्र अधिकृत घोषणा न झाल्यानं संभ्रम वाढला। शिवसेनेचा आग्रह असलेली रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीकडे। अनिकेत तटकरेंचा अर्ज भरायला शिवसेना आमदारही जाणार। शिवसेनेकडून नेत्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना, तर भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे न घेण्याचेही निर्देश। ई-केवायसी न केल्यामुळे तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र। निवडणुका संपताच लाडक्या बहिणींचा विसर पडल्याची सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसेंची टीका, तर योजना सुरू राहणार असल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही। शेतकऱ्यांना पुढील 10 दिवसांमध्ये कर्जमाफी मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमातून केलं जाहीर। आरसीबीने सलग दुसऱ्यांदा कोरलं आयपीएलच्या विजेतेपदावरती नाव। अंतिम सामन्यात आरसीबीकडून गुजरात टायटन्सचा धुव्वा। विराट कोहलीची आणखी एक निर्णायक खेळी। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन। 11हून अधिक भाषांमध्ये गाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी घेतला अखेरचा श्वास। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्व हळहळलं।